मित्रांनो, आपल्यासोबत आहेत आत्ताची नवीन पिढी, यंग जनरेशन. सगळ्यांना असं वाटतं की अमित पाटील सुपणे यांच्याकडे आपलं नाव झालं पाहिजे. त्यांच्या दावणीला जसा टिटवी बैल आहे तसा आपल्याही दावणीला एक टिटवी सारखा बैल झाला पाहिजे. आज मुलाखत घेण्याचं कारण काय? ज्यावेळेस विजय होत असतो त्यावेळेस बऱ्याच बाईट्स पडत असतात किंवा मुलाखती होत असतात. आज पराभव झालाय. आज नवीन काहीतरी पराभव झाल्यानंतर मालकाच्या भावना काय असतात ते बघूया. नमस्कार. नमस्ते. आता आज पराभव झाला, आता यशात तर बऱ्याच मुलाखती होतात. आज कसं काय? काय नाही, आनंद आहे. हारलो तरी आनंद, जिंकलो तरी आनंद. काही सगळीच खेळायला आलेत. हार जीत तर होते आयुष्यात. नेक्स्ट टाइम जिंकू. आज हारलोय तर पुढच्या वेळी जिंकू 100%. आणि महत्वाचा विषय बिग पॉइंट की आज एक चिठ्ठीवर गाड्या सगळ्या पळाल्या. सर्वसामान्यांनी मधल्या चाकोऱ्या गावल्या. ज्याच्या नाव जी पळालं आज मला 10 नंबर फाटी आली. कडनं पण मी 2 नंबरला उतरलो. आनंद आहे मला. फक्त असा नियमाने खेळ झाला तर सर्व गाडा मालकांचा गरिबांची बैल उजेडात येतील, एवढंच आपली अपेक्षा आहे. आता आज असं वाटलं नाही का की मोठं नियोजन करावं? कारण या मैदानासाठी बरीच लोक झटतात की पेडगावच्या मैदानात मोठं नियोजन झालं पाहिजे आणि गुलाल तरी झाला पाहिजे. तसं काय नसतंय मोठं बारकं नियोजन. तुमचा नंदी पळाला तर 100% तुमचं नाव होणार. आणि ह्या बैलगाडी क्षेत्रात कोण मोठं कोण बारकं, सगळी माणसं एक समान आहेत आणि एकसारखीच बैल आहेत. फक्त काय होतं, एकोणदा दिवस एकोणदा नंदीचा असतोय, एकोणदा नसतोय. त्यामुळे इथं काही लोड घ्यायचा नाही. फक्त एकच आनंद आहे की आज ज्यांच्याकडनं गाड्या मधनं आल्या सगळी एका एका चिठ्ठीवर ह्या म्हणजे पंढरीत सहभाग घेतला. ह्याच्यात म्हणजे आनंद वाटतो. म्हणजे आपण काहीतरी बोललो आणि सर्वसामान्यांनी सगळ्यांनी म्हणजे दिलासानं आनंदानं आज मैदान जे होतंय ह्याच्यातच आपल्याला पण बैल जिंकलं आणि आपण पण सगळ्या गोष्टी जिंकल्यात आज. आता अमित शेठ काय होतं माहित आहे का, तुम्ही रोखठोक सगळ्या गोष्टी बोलता. ज्या गोष्टी बोलायला नाही पाहिजे असं सगळी म्हणजे काय होतं, चर्चा होती बाबा ह्या 2 गोष्टी 4 गोष्टी चुकीच्या झाल्या किंवा 10 गोष्टी चांगल्या झाल्या या गोष्टीमुळे. पण तुम्ही रोखठोक बोलता, याचं काय म्हणजे कारण काय? कारण काय होतं, नवीन पिढी आहे ना आता, त्यांना चांगला पण संदेश ती घेते ती आणि चुकीचाही घेते, ते असं होतंय. आता तुम्हाला महत्वाचं सांगायला पाहिजे, शेट उभा आहेत, ते मित्रमंडळी सगळे उभे आहेत. आम्हाला खोटं काही चालत नाही. हा, खोटं बोलून हजारो माणसं जोडायची आमच्यात म्हणजे धाडच नाहीये. खरं बोलून आमच्यावर 4 सोबतीला असतील तरी आम्हाला आनंद आहे. आज बैल मार खाल्ला पण एवढी जण आली आमच्यापाशी, ह्याच्यातच आपलं समाधान आहे. आता एक प्रश्न विचारतो, विचारा नाही पाहिजे मित्रांनो पण तरी विचारतो, कारण प्रेक्षकांची जी इच्छा असते किंवा त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं असतं की अमित पाटील सुपणे यांचं आणि बाकासूर बैलाचा खरंच वाद आहे का? काय होतं, तुम्ही आता बैलगाडा मालक आहेत, मोहिल शेठ असतील, सगळ्यांचं प्रेमाचं संबंध असतात. तुमचं रेकॉर्डिंग पण पडलं, पण जी प्रेक्षक असते का नाही त्यांच्यामुळे वेगवेगळे गैरसमज बैलगाडी क्षेत्रात निर्माण होतात. वाद नाहीये आमचा, फक्त बैलगाडी क्षेत्रात कुणाबर बी वाद नाही, काही नाही. फक्त आम्हाला पहिल्यापासून खेळ खेळायचा असतो, तो टॉपचा खेळायचा असतो. आपला बैल 2 नंबरचा असो, 1 नंबरचा असो किंवा काय असो, जिथं गाडी निघल तिथं आपण पळवतो. म्हणजे हे आपलं पहिली गोष्ट आहे. आणि पहिली गोष्ट, शेठचे वडील, आमचे वडील म्हणजे जे जुन्या विचाराचे माणसं आहेत त्यांचं एकच म्हणणं असतंय की एका चिठ्ठीवर आपण खेळायचं. आपण हारलो तरी चालेल, जिंकलो तरी चालेल, पण 10 चिठ्ठ्या टाकायच्या आणि जिथं हलका गट आहे तिथं 4 गाड्या त्या मारायच्या आणि बाटशे समजायचं. हे आपल्या रक्तात नाही. बैल हारल जिंकल पण जिथं चिठ्ठी निघल तिथंच पाहणार आपला बैल. आता ह्या वर्षी तुम्ही बरेच चर्चेत आला, नवीन पिढीला वाटते की अमित पाटील आत्ता या क्षेत्रात पडलेत. काय संसार, किती वर्षापासून या क्षेत्रात आहेत, किती बैल होऊन गेली टॉपची? आता टॉपची कमीत कमी आता जेवढी जास्ती काय असेल किंवा नसेल, जुन्या माणसानं तुम्ही विचारलं तर कमीत कमी 100 बैल आपला टॉपचा होऊन गेला. त्यावेळी सोशल मीडिया नव्हती, असा विषय आहे. मित्रांनो, वळीव बैल अजून आत्ताच्या पिढीला माहित आहे का नाही माहित नाही, पण आम्ही त्या बैलाचं बरीच चर्चा ऐकली. जाईल त्या मैदानात 1 नंबर करायचा, बऱ्याच वर्षापासून बरीच बैल झाली. आता काय होते, आजच्या घडीला काय होतं माहिती आहे, जी दिसतंय ना तसं सगळ्यांना वाटतं की ह्या गोष्टी फक्त ह्या दिसतात एवढ्याच येतात. नाही नाही, ह्या चुकीच्या आहेत. कसं आहे माहिती आहे का, बैलगाडी क्षेत्र असं आहे, जनमानापासून एकावर मन लावलं किंवा प्रेम केलं तो सख्या भावापेक्षा पक्का एकमेव भाव होतो. आज
शेठचं माझं नातं राहुल दादाचं असू मुंबईत असू पुणेवाल्यांचं असू म्हणजे कित्येक जणांचं आहे बघा तुम्ही बरं काय ना म्हणजे जीवाला जीव देणार कोण कुठलं काय म्हणजे एक सक्का भाऊ एकामेकाला करू शकत नाही तेवढं करतात. आज सांगा की महाराष्ट्रातल्या कुठल्या बैलगाडी मालकाने किंवा एकामेकाचा संबंध असलेले बैल असतील कुणी कोणाला फ्लॅट दिलाय. बरोबर. आज पनवेलमध्ये 40 लाख रुपयाचा फ्लॅट मला दिलेला आहे का बैल आहे म्हणून नाही किंवा काय नाही ह्याच्या आधीपासून संबंध आहेत काय आहेत सगळ्या गोष्टी आहेत जे आमचं आम्हाला माहित आहे. पण कसं असतंय जे एकूण त्याचे संबंध आहेत किंवा काय आहेत कोण कोणापर्यंत जाईल ते विचार करू शकत नाही. फक्त नीतिमत्ता तुमची चांगली असेल ना तर आयुष्यात चांगलं होणार. आज माझा बैल हारलाय एका हारनं मला काही दुःख नाही आणि एकदा जिंकल्यामुळे मला काही आनंद नाही. फक्त मला खेळाप्रमाणे खेळ खेळायचा मला एवढंच माहित आहे. यातनं काय सांगचाल आता नवीन पिढी बरीच यात पडते हार झाल्यानंतर आणि यश भेटल्यानंतर दोन अनुभव बघा दोन अनुभवापेक्षा आहे ना तुम्हाला खरं सांगू का कोण कसं बाईट देतंय किंवा कोण हारल्यानंतर दंगा करतंय किंवा कोण जिंकल्यानंतर करतंय त्या गोष्टी घेण्यापेक्षा आपण आपला बैल पळू नये पहिली गोष्ट आणि आपले घरातले जे काही बॅलन्स न हलणे त्या गोष्टी जपून या नादात यायचं आणि घरातल्यासनी पण आनंद झाला पाहिजे की आपला बैल हारला तरी आनंद झाला पाहिजे जिंकला तरी आनंद झाला पाहिजे. म्हणजे आपली जी काही घरातून बाहेर पडते ज्येष्ठ म्हणजे घरातले आपण मुलं असो किंवा वडीलधारी असो त्यांच्यामुळे पुढच्या पिढीला आपल्या संकट आलं नाही पाहिजे एवढंच मला कळतं. म्हणजे संकट म्हणजे कशाचं आर्थिक पैशाच्या बाजू संकट आलं नाही पाहिजे ते सगळ्या गोष्टी जपून आपण नाद केला पाहिजे आणि नाद करा आणि चांगला करा एक नंबरचा नाद करूया आपण सगळ्यांनी मिळून सच्चाईने वागलं तर 100% आपला एक ना एक दिवस बैलगाडी क्षेत्रातला महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारतात हरियाणा पंजाब कुठल्याही राज्यात फक्त पश्चिम महाराष्ट्राची ही बैलगाडी पोहोचणार का तर 100% एक 5 वर्षात 2 वर्षातच पोहोचेल. पण सगळ्यांनी चांगलं आपण वागलं पाहिजे. मित्रांनो बघा त्यांनी नवीन पिढीला चांगला संदेश दिलाय की ज्यावेळेस आपल्या घरच्या प्रपंचा सगळ्या गोष्टी तुम्ही आधी करा सगळं आणि नंतर ह्या नादात पडा. ह्या नादात जर पडलं तर आता काय होतंय काय काय लोकांना असं वाटतंय की हा नाद सोप्पा आहे की लगेच वर जायचं एखादं वासरू घ्यायचं तयार करायचं लगेच वर जायचं त्यामुळे काय व्हायला लागले ह्यात नवीन पिढी जास्त व्हायला लागली. नाही नाद सोप्पा आहे आणि अवघड पण आहे. तुम्हाला खरं सांगतो प्रामाणिक मत आणि नीतिमत्ता तुमची चांगली असेल ना तुम्हाला किती जणांनी विरोध करून द्या तुमचा नंदी 100% उजेडात येणार का तर येणार. आणि आज पण बघा तुम्ही एवढं पुशेगावचं मागच्या वेळेस मोठं मैदान झालं तो रोमन एक सामान्य याच्यातला बैल टॉपचा 1 नंबर झाला कोणाच्या ध्यानी म्हणी नाही. पण आज त्या बैलाची अशी अवस्था आहे की 4 चौघ म्हणजे बोलवणे आज पण आवर्जून तो माझा नातेवाईक नाही त्यांनी मला पण बैल दिला नाही दिला हे विषय वेगळा भाग. पण त्या बैलाचं भरपूर जण पैरं मोडतात असं पैरं मोडण्याचं जे मध्यस्थी माणसं करतात ना त्यांनी फक्त करू नका. आज भरपूर जणांचं पेडगावसाठी पण पैरे ठरलेले आणि अचानक मोडले कोणाचा ह्याचा बैल मार खाल्ला त्याचा नाही एक शब्द एक वचनी राहिला ना तर 100% तुम्हाला येशील आणि 2 वचनी राहिला तर तुम्ही 6 महिने 7 महिने इथले 2 वर्ष बैलगाडी क्षेत्रात टिकशीला त्याच्यानंतर टिकणार नाही हे शब्द आहे आपला. आता जसं तुम्ही सांगितले की पैर मोडते ते आदल्या दिवशी किंवा 2 दिवस आधी त्याच्यामुळे ह्या नाते संबंधात जरा वेळेस फट पडायला लागले. मग तेच सांगतोय की ज्यांचं नातं आहे ना आता त्यांचं नातंही एकदम स्ट्रॉंग आहे. आज आमचाच विचार करा आमचा बऱ्यापैकी मोठा ग्रुप आहे म्हणजे कोण कुठला अमित पाटील सुपण्यातला शेठ तोंडऱ्यातले हे कल्याणचे राहुल पाटील दादा कल्याणचे मिलिंद शेठ तिकडं म्हणजे बघा ना कोण कुठलं म्हणजे एकामेकाच्या विरोधात शर्ती होते संबंध आहेत पण सगळ्यांच्या बरोबर आम्ही बसाय उठाय खाया प्यायला म्हणजे सगळ्यांच्या बरोबर आमचं नातं चांगलं आहे. फक्त नातं बिघडतं कधी की ज्यावेळेस अशी तुरस होती लढतीची बघा हारणार जिंकणार फक्त बाकीच्या कमेंट्स करतात मागणं त्यामुळं बैल मालकाला थोडासा पाऊल चुकीचा उचलायला लागतो. मग तो तुम्ही चुकीचा न उचलून दिला तर 100% बैलगाडी क्षेत्रात कोणाचाच वादविवाद होणार नाही. मित्रांनो शेडजी आहेत त्यांच्याकडे येतो. शेडजी आता आत्ताच्या घडीला ह्या कलियुगात काय झालंय भाऊ भावाला विचारत नाही बरीच उदाहरणं आहेत ती तुम्हाला पण माहित असेल. आज त्यांना तुम्ही 40 लाख रुपयाचा फ्लॅट दिला म्हणजे काहीतरी त्यांच्यात तुम्ही बघितलं असेल की बाबा ह्या माणसाला ही गोष्ट कारण कलियुग आहे आता सध्या. आम्ही पहिल्यानंतर जर पायरा जरी करायचा असेल ना तरी सगळं आमचं आम्ही दोच करतात आम्ही विचारत पण नाही. आम्हाला फक्त विचारतात की बा या तारखेला मैदान आहे शेठ तुम्ही या. आम्ही त्यावेळेस विचारत पण ना पायरा कोणता आहे बघून किंवा कोणता केलाय कधीच नाही विचारला आजपर्यंत एवढा विश्वास आहे आपला. मित्रांनो बघा जसं त्यांनी सांगितलं
ह्यालाच बैलगाडी क्षेत्र म्हणायला लागेल. होय, मी सांगतोय काय, ह्या बैलगाडी क्षेत्रात लय काय काय आहे. म्हणजे अशी नाती जुळतील एकामेकाची, सख्या भावाची नाही तेवढी असे संबंध जुळतील. फक्त तुम्ही संबंध बैलगाडी मालकाने एकामेकाचं कसं टिकवायचं ते तुमच्यावर आहे फक्त. होय, आता स्पष्ट वक्तव्य केल्यावर काय फरक जाणवतोय का? स्पष्ट वक्तव्य केल्यानंतर कसं आहे, ज्यासनी चांगलं कळत नाही ते विरोध करणार, ज्यासनी चांगलं कळतंय ते चांगलं म्हणणार. फक्त एकच मला कळतंय की मी जसं बोलतोय तसं सगळ्यांनी बोलावं. ज्या दिवशी माझं चुकेल तेव्हा मला बोला, मला चूक मान्य मी करेन. फक्त चुका दडवू नका आणि खेळ ह्यो संपवू नका. फक्त चूक कुणाला करून देऊ नका आणि ह्यो खेळ मोठा करूया आपण महाराष्ट्रात. कारण का तर आत्ता खेळ असा झालाय की आज पब्लिक बघताय, एकूणदा मोठमोठा हिरो किंवा कुठलाही बाहेरच्या देशातला एखादा फॉरेनर कोणी आणला तर एवढं पब्लिक सकाळी 6 वाजता तुम्हाला बिना पाण्याचं किंवा बिना चहाचं अशा डोंगराळ भागात कुठं भेटणार नाही बघायला. काय येतं एवढं पब्लिक किंवा एवढं माणसं, नंदीमुळेच येतोय ना. म्हणजे बैल हा कुणाचा का असं ना, पण त्यासनी आवड आहे ना, हीच आवड पाक असं. म्हणजे आता बऱ्यापैकी महिलासनी पण लागले. म्हणजे ही साता समुद्र पार गेली तर एक इंग्रजाने आपल्या इथं खेळ आणलेला क्रिकेट म्हणून आपण त्यांचा खेळ खेळतोय. पण आपण आता आपला देश सुधारलाय त्यामुळे आपण त्यांच्या देशात एक खेळ नेऊ शकतोय असं मला गॅरंटी आहे. पण आपली एकी असलं तर बाहेरच्या पण देशातले म्हणतील की बाबा खेळ खेळायचा तर शिव महाराष्ट्रातला बैलगाडी शर्यतीचा. बघा मित्रांनो, जसं त्यांनी सांगितलं, मला पण मुलाखत बघितल्यानंतर आवडेल ही वाक्य की आपल्या महाराष्ट्रातला आणि भारतातला खेळ कुठला रांगडा खेळ असेल, बैलगाड्याची परंपरा ती आत्ता ही गर्दी बघितली आपण चारी साईडनं, ते कळतंय की किती क्रेज आहे आणि माणसांना आवड किती. आज बऱ्याच लांबून लोक आलेले आहेत. आता एक प्रश्न विचारतो तुम्हाला मी, वायदी घेतली किंवा दिली हे खरंच सांगितलं पाहिजे का सगळ्यांना, किंवा सगळ्यांना कळायला पाहिजे का? कळायला पाहिजे ना, त्याशिवाय तर एकामेकाची किंमत कळत नाही ना. आज अमित पाटील पैसे घेतो त्या दिवशी सांगतो घेतोच पैसे, पण काय घेतले ते त्यालाच माहित असतं पुढच्याला. आणि ज्याला बैल देतोय त्याचं खोंड पळत नसताना पण देतोय. का देतोय तर त्यांनी पडत्या काय त्या महाराष्ट्राला 1 नंबरचा अमित पाटलाला बैल दिलेला असतोय म्हणून बैल देतोय तो. आणि तुम्ही हे नातं जपलं तर आज मार खाईल उद्या जिंकल, आज मार खाईल उद्या जिंकल. पण जी मैत्री आणि जे आपले बैलगाडी क्षेत्रातले सगळ्यांचे संबंध ते लय मजबूत होतील, एकदम घट होतील. म्हणजे असं विचार करू शकत नाही एवढं बैलगाडी क्षेत्रात मैत्री संबंध चांगले घट होतील बैल मालकांचे सगळ्या. आता आज अपयश भेटले, कशी तयारी करताना? काय तयारी आहे तेव्हा ती हाय. आता बैल बैलाचं काम करतोय, नशिबानं आपल्याच लॉटमध्ये 4च्या गाडी 4 गाड्या टॉपच्या लागल्या आणि त्याच्यात 1 गाडी विजय झाली. आपण त्याच्यात 2 नंबरला उतरलो. काय आनंद आहे, काय विषय. फक्त जी चिठ्ठी आपल्याला दुसरी असते किंवा आपण इकडं सोडून आतल्या गेलो असतो आणि त्यावेळी जिंकलो असतो तर तो आनंद नव्हता. पण आज कडन आपली बाय चान्स 1-2 फुटानं मार खाल्ला, पण ते 2 फूट निघालं असतं तर जो आनंद आज 1 नंबर करताना नव्हता मला, तेवढा आज गटालाच मला आनंद झाला असता की कडन मी एवढ्या गाड्यात माझा बैल पळतोय. आता आज ह्यो जे प्रकल्प यांनी राबवला, चांगला राबवला, सर्वसामान्य बैलगाडकांना सगळ्यांनी जर हा तसं केलं तर सर्वसामान्य बैलगाडा मालकांना न्याय मिळेल. तुम्हाला सांगू बैलगाडी मालक सर्वसामान्य कोण नाही, सगळे ते मालक आपले मोठ्या मनाचे आणि दिलदार माणूस आहेत, राजा माणसं आहेत बैलगाडी क्षेत्रातली सगळी माणसं. फक्त काही गोष्टीने कमी असतात, पण जो पोटाचा एकदम असा चिमटा देऊन म्हणजे घरी काय नसेल असेल तो विचार करत नाही, पण त्या बैलाला काही सुद्धा कमी करत नाही. त्यामुळे तो राजा माणूसच आहे. म्हणजे अनोळखी म्हणजे जो मुक्का जनावराला एवढा जीव लावतोय मग तो मोठाच माणूस झाला ना. बघा ना तुम्ही, असं म्हणजे किती कोट्याधीश आहेत, काय आहेत, कोणाला कसला शोक, कोणाला रातचा लाईटचा नाद, कोणाला काय, म्हणजे प्रत्येक 500 नाद आहेत. पण ह्यो बघा की नाद म्हणजे पैसे नसून पण नाद करायचा म्हणजे कोणाचं काम आहे, राजा माणसाचं काम आहे ना. धाडस कशाला म्हणतात हा. आता एक शेवटचा प्रश्न, नवीन पिढी यात उतरली आणि 4-5 जणात किंवा ग्रुपमध्ये वासरं बैल घेतात, हा असा जर खेळ केला तर हा खेळ टिकल का? म्हणजे त्यांच्यासाठी, नवीन पिढीसाठी 100% टिकल. ग्रुपमध्ये घेतलं तरी 1च नंबर बैल आहे. फक्त आशा कोणावर ठेवू नका आणि ज्यावेळी 4 जणांनी जो विचार केला असतो पहिल्या दिवशी शेवटच्या दिवसापर्यंत बैल पळस्तोवर किंवा तुम्ही आहे आयुष्यात तोपर्यंत त्याच शब्दाला ठाम राहावा. तुम्हाला आयुष्यात कधीच कमी पडणार आणि तुमचा नंदी पण कमी पडणार. एकाच काय तुम्ही 10 बैल घेऊ शकता या ग्रुपमध्ये.
मित्रांनो बघा, त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलं. त्यांना आपण शुभेच्छा देऊया की पुढच्या मैदानात यश मिळेल आणि असंच अमित पाटील सुपणे हे नाव किंवा शेट असतील त्यांचे सहकारी त्यांचं नाव कायम राहील. धन्यवाद.